Actually, the study of the genome is known as the genomics. Okay, study of genome. Study of genome is known as the genomics. आता असं जर विचार केले, स्टडी ऑफ द जीनोम इज कॉल्ड जीनोमिक्स. म्हणजे जीनोम म्हणजे काय आहे हा प्रश्न नेहमी येणार आहे, बरोबर आहे का? सो व्हॉट इज द जीनोम? आपण आधी बघूया जीनोम म्हणजे काय आहे. बिकॉज द स्टडी ऑफ द जीनोम इज नोन एज द जीनोमिक्स. सो व्हॉट इज ऍक्च्युअली जीनोम? सो जीनोम मीन्स एक हॅप्लॉइड सेल मध्ये असलेले, हॅप्लॉइड लक्षात ठेवायचे, हॅप्लॉइड सेल नॉट अ डिप्लॉइड सेल. ओके, हॅप्लॉइड सेल मध्ये असलेले, हॅप्लॉइड सेल कसं लिहिणार आपण? एन लिहिणार, बरोबर आहे का? हॅप्लॉइड सेल, हॅप्लॉइड सेल म्हटलं तर ह्युमन मध्ये म्हटलं तर गॅमेट. ओके, गॅमेट दोन टाईप गॅमेट आपल्याला माहिती आहे. दॅट इज द मेल गॅमेट म्हणजे स्पर्म अँड फिमेल गॅमेट म्हणजे एग. दिस आर द हॅप्लॉइड सेल, स्पर्म अँड एग. हे स्पर्म आणि एग मध्ये किंवा हॅप्लॉइड सेल मध्ये असलेले टोटल डीएनए, टोटल डीएनए किती डीएनए आहे हे टोटल डीएनए इज नॉन एज अ जीनोम. त्याला जीनोम म्हणायचं. नसेल तर टोटल आर एन, टोटल क्रोमोसोम, टोटल क्रोमोसोम इज नॉन एज द genome. Chromosome is known as the genome. Or he been nसेल तर total genes present, total genes present in the chromosome. Genes present in the haploid cell is known as the genome. हे सर्व जीनोम आहे. जीनोम म्हणजे काय आहे? एक हॅप्लॉइड सेल मध्ये असलेले टोटल नंबर ऑफ द डीएनए, टोटल नंबर ऑफ द क्रोमोसोम और टोटल नंबर ऑफ द जीन्स. असं का म्हणतात? बिकॉज जीन्स प्रेझेंट ऑन द डीएनए अँड डीएनए प्रेझेंट ऑन द क्रोमोसोम. और क्रोमोसोम is made up of the DNA and DNA is made up of the DNA is made up of the genes. Okay, so chromosome is made up of the DNA and DNA is made up of the genes. So all these are one and the same thing. The study of the genome is known as a genomics. Genome means the total number of the chromosome, total number of the genes or total number of the DNA present in the haploid cell of an organism is known as the genome. The term genome was given by a scientist. The term genome is given by a scientist. The name of the scientist is H. Winkler. H. Winkler. In the year 1920 मध्ये एच विंकलर म्हणून सायंटिस्ट हे टर्म जीनोम दिलेला आहे. सो व्हॉट इज दॅट इज द जीनोम. द स्टडी ऑफ दिस जीनोम इज नोन एज व्हॉट इज जीनोमिक्स. ओके, सो दॅट इज द टर्म जीनोम. नो, जीनोमिक्स आता ऑटोमॅटिकली जीनोमिक्स डेफिनेशन तुमच्याकडे आलेलंच आहे ना. जीनोमिक्स, स्टडी ऑफ द जीनोम इज नोन एज द जीनोमिक्स. ओके, द स्टडी ऑफ द जीनोम म्हणजे काय आहे? स्टडी ऑफ द जीनोम मीन्स, genome means genome is representing the DNA. DNA is representing the sequence, a long chain of the nucleotide sequence that is forming the DNA. Okay, so study of the genome means genome can be studied through the analyzing of the sequence. Sequence आपण analyze करून बघायचं. Sequence because the DNA is formed by न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. अनेक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स एकत्र जोडून ते डीएनए तयार झालं ना. म्हणजे स्टडी ऑफ द डीएनए म्हणजे काय? स्टडी ऑफ द सिक्वेन्स, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ द डीएनए. ओके, अँड आफ्टर स्टडिंग द सिक्वेन्स, त्या सिक्वेन्सला आपण मॅपिंग करायचं. मॅपिंग, व्हॉट इज मॅपिंग मी सांगतो. मॅपिंग, मॅपिंग ऑफ द जीन्स, त्याच्यामध्ये असलेले जीनचं मॅपिंग तयार करणे, मॅप तयार करणे, अलॉंग विथ स्टडी ऑफ द फंक्शन्स ऑफ द जीन्स. हे सगळं हे जीनोमिक्स मध्ये येणार आहे. सो जीनोमिक्स म्हणजे ऍक्च्युअली जीनोमिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ द जीनोम आहे. म्हणजे हे स्टडी ऑफ द जीनोमचं कसं करणार आहे? जीनोम म्हटलं तर डीएनए म्हणले आपण. डीएनए मध्ये न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे. हे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कसं आहे? दिस इज द डीएनए. ओके, हे डीएनए मध्ये दोन स्ट्रँड आहे ना. हे प्रत्येक स्ट्रँड मध्ये न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे. हे सिक्वेन्स आपण अनालायझिंग करायचं आहे. नंतर ते सिक्वेन्स मॅप तयार करायचं आहे. मॅप तयार करायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी सपोज इथं कुठलं जीन आहे, इथं कुठलं जीन आहे, इथं व्हॉट इज द जीन पर्सेंट हिअर, व्हॉट इज द जीन पर्सेंट हिअर, असं प्रत्येक ठिकाणी असलेले जीन्स आहे ना, हे जीन्स असं मार्किंग करणे, त्याला पण मॅपिंग म्हणायचं. त्यानंतर हे जीन्स, सपोज इथं जीन आहे, हे जीन्स काय काम करतो, त्याचे फंक्शन काय आहे हे पण अभ्यास करणे. चल, असं अभ्यास करणे त्याला आपण जीनोमिक्स म्हणायचं. म्हणजे जीनोमिक्स मीन्स स्टडी ऑफ द जीनोम आहे. जीनोम म्हणजे डीएनए आहे. डीएनए म्हणजे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे. म्हणजे जीनोमिक्स म्हटलं तर हे सिक्वेन्स अभ्यास करणे. सिक्वेन्स अभ्यास केल्यानंतर त्याचे मॅप तयार करणे आणि नंतर प्रत्येक जीनचे फंक्शन आपण अभ्यास करणे, हे सगळं जीनोमिक्स मध्ये येणार आहे. ओके, आणि द सिक्वेन्स ऑफ द जीनोम ऑफ ईस्ट
हे बघा असा अभ्यास करून ईस्टचे जीनोम सिक्वेन्स आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे ईस्ट. आणि ड्रॉसोफिला म्हणून दुसरं एक ऑर्गॅनिझम आपल्याला माहिती आहे, केळी उघडून ठेवल्यानंतर त्यामध्ये येऊन बसणार आहे कीड आहे, त्याला आपण ड्रॉसोफिला म्हणतो. आपण हे ड्रॉसोफिलाच्या जीनोमचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्याबरोबर माऊस, माऊस म्हणजे उंदीर, पांढरा उंदीर, लहान उंदीर, त्याचा अभ्यास केलेला आहे. ह्युमनचे जीनोमचे आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे. आणि इकोळे, एस्चरेशो कोळे, इकोळेचे जीनोमचे पूर्ण अभ्यास केलेला आहे. हनी बीचे किंवा डिफरंट बीचे अभ्यास केलेले आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे. ओके, तसंच टोमॅटोचे पूर्ण अभ्यास, जीनोमचे पूर्ण अभ्यास आपण केलेला आहे टोमॅटो. तर असं घेतलं तर त्याचे लिस्ट मोठं आहे, म्हणून आपण एक्सेट्रा टाकूया. आर द organisms whose genome study is completed. Okay, so what is the genomics? Study of the genome is called genomics. Genome means the haploid cell मध्ये असलेले टोटल DNA नसेल तर क्रोमोसोम असेल तर जीन्स किती आहे हे संपूर्ण याचं आपण जीनोम म्हणायचं. जीनोमिक्स मध्ये आपण काय करतो, जीनोमिक्स मध्ये या जीनचे सिक्वेन्स किंवा डीएनएचे सिक्वेन्स काय आहे त्याचा अभ्यास करतो. हे सिक्वेन्स अभ्यास केल्यानंतर त्याचा मॅप आपण तयार करतो आणि त्यानंतर त्याचे फंक्शन, प्रत्येक जीनचे काय फंक्शन आहे ते पण आपण अभ्यास करतो. असा अभ्यास करणे त्याला आपण जीनोमिक्स म्हणायचे. असं काय काय पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम आहे, ते ऑर्गॅनिझमचे जीनोमचे पूर्ण स्टडी झालेला आहे. असं एक ऑर्गॅनिझम आहे ईस्ट, त्याचे पूर्ण स्टडी झालेला आहे. ड्रोसोफिला, माऊस, ह्युमन, इकोळी, बी, टोमॅटो असं ऑर्गॅनिझमचे जीनोम स्टडी पूर्ण केलेला आहे. म्हणजे या ऑर्गॅनिझमचे डीएनए मध्ये असलेले सिक्वेन्सचे स्टडी पूर्ण केलेला आहे, ते जीनचे स्टडी पूर्ण केलेला आहे आणि या जीनचे मॅपिंग आपण तयार केलेलं आहे आणि प्रत्येक जीन काय काम करतो याचे पण आपण पूर्ण केलेलं फंक्शन अभ्यास केलेला आहे. ओके, the genomic may be classified as a genomic, it may be classified into two types. Genomics are two types. So what are the two types of the genomics types? There are two types of the genomics. One of the type of the genomics is known as the structural genomics. Structural genomics. And the second type is known as the functional genomics. असं दोन टाइप genomics आहे, स्ट्रक्चरल genomics and functional genomics. आता स्ट्रक्चरल genomics म्हणजे काय आहे आणि फंक्शनल genomics म्हणजे काय आहे त्याचे डेफिनेशन पाहिजे. द स्टडी ऑफ द फंक्शन्स अँड एक्सप्रेशन ऑफ ऑल जीन सिक्वेन्स. काय आहे? स्टडी ऑफ functions, study of, sorry, we are studying the functional genomics. So first take the structural genomics. Okay, structural genomics means the study of the structure, study of structure, study of the structure and mapping, structure and mapping and sequencing and analyzing and its analysis. The sequence analyzing करना है, त्याला आपण structural genomics म्हणायचं. Analyzing. ओके, त्याला स्ट्रक्चरल जीनोमिक्स म्हणायचं. म्हणजे स्ट्रक्चरल जीनोमिक्स म्हणजे काय आहे? स्टडी ऑफ द स्ट्रक्चर. कशाचे स्ट्रक्चर? जीनचे स्ट्रक्चर. स्ट्रक्चर अभ्यास केल्यानंतर ते जीनचे मॅप तयार करणे, नंतर त्यामध्ये सिक्वेन्स काय काय आहे, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आणि ते काय काय असते ते बघायचं आहे. आणि नंतर त्याच्या अनालिसिंग करणे आणि अनालिसिंग करून त्या जीन्स काय करतो ते नेक्स्ट ऍक्च्युअली फंक्शनल जीनोमिक्स मध्ये येणार आहे. सो फंक्शनल जीनोमिक्स म्हणजे स्टडी ऑफ द फंक्शन्स ऑफ द जीनोम. सॉरी, फंक्शन्स ऑफ द जीनोम म्हणजे काय? फंक्शन्स ऑफ द जीन्स अँड दर एक्सप्रेशन. फंक्शन अँड एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे काय? कुठले प्रोटीन ते तयार करतो, एक्सप्रेशन. So of all genome, expression of all genes is known as what is? All genes is known as the gene sequence or genes is known as the functional genomics. The genomics दोन type आहे, structural genomics आणि functional genomics. What is the structural genomics? The study of the structure, mapping and sequencing and then analyzing the gene is known as the structural genomics. Functional genomics means प्रत्येक जीनचं काय काम करतो आणि त्याचे एक्सप्रेशन, त्याच्या कुठल्याही प्रकारचे प्रोटीन तयार करणार आहे याचा अभ्यास करणे म्हणजे काय? फंक्शनल जीनोमिक्स. असं जीनोमिक्स दोन टाइप आहे, स्ट्रक्चरल जीनोमिक्स अँड फंक्शनल जीनोमिक्स. आता आपण बघायचं या जीनोमिक्सचा अभ्यास केल्यानंतर काय फायदा मिळतो, त्याचे अप्लिकेशन काय आहे. जीनोमिक्स अप्लिकेशन बघूया आपण. सो व्हॉट आर द अप्लिकेशन ऑफ द जीनोमिक्स? ओके, सो नेक्स्ट अप्लिकेशन ऑफ जीनोमिक्स.
application of the genomics. Okay, so application of genomics मध्ये काही 3 महत्वाचे ऍप्लिकेशन मी तुम्ही सांगतो. त्याचे उपयोग काय आहे, जिनोमिक्सचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय उपयोग पडणार आहे, त्याला म्हणायचं ऍप्लिकेशन ऑफ द जिनोमिक्स. तर इथं 3 ऍप्लिकेशन मी सांगणार आहे. एक म्हणजे इम्प्रूव्हमेंट ऑफ द क्रॉप, इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट, क्रॉप प्लांट्स. आणि त्याच्याबरोबर आहे ह्युमन हेल्थ, आपल्या स्वतःच्या हेल्थ सुद्धा इम्प्रूव्हमेंट करता येते. ह्युमन हेल्थ अँड लाईफ स्टॉक हेल्थ, हेल्थ ऑफ द लाईफ स्टॉक, नवीन नवीन लाईफ स्टॉक तयार करणे, हे ह्युमन जीनोम प्रोजेक्टमुळे होऊ शकतात. क्रॉप इम्प्रूव्हमेंट, क्रॉप प्लांट आहे. इम्प्रूव्हमेंट क्रॉप म्हणजे काय, नवीन नवीन क्रॉप तयार करणे, जास्त उत्पन्न देणारे क्रॉप तयार करणे आणि रेसिस्टन्स कपॅसिटी जास्त असलेले प्लांट तयार करणे, कमी पाणीमध्ये वाढणारे प्लांट तयार करणे, हे जिनोमिक्स अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येते. सपोज एखादा प्लांट चांगलं उत्पन्न देणार आहे, त्याचे जिनोम काय आहे, हे जिनोम काढायचं, एक नवीन प्लांटला द्यायचं, ते प्लांट सुद्धा चांगलं उत्पन्न देणार आहे. ह्युमन हेल्थ, फॉर एक्झाम्पल ह्युमनला असं एक अनुवंशिक रोग आहे, फॉर एक्झाम्पल गमा, तर असा रोग असते, ते रोग कशामुळे आहे, अमुक जीन मुलं आहे, ते जीन काढून टाकायचं, नवीन जीन तिथं बसवायचं, म्हणजे रिपेअरिंग, जिनोमिक थेरपी म्हणतो आपण. लाईफ स्टॉक म्हणजे गाई म्हशी वगैरे, आपण त्याला लाईफ स्टॉक म्हणतात. नवीन गाय तयार करणे, जास्त दूध देणार गाय तयार करणे, शेतामध्ये काम करण्यासाठी ड्रॉट अॅनिमल, ताकद असलेले ड्रॉट अॅनिमल तयार करणे, हे सगळे जीनचा अभ्यास करून आपल्याला शक्य होणार आहे. ओके, हा एक त्याचा फायदा आहे. दुसरे एक नवीन मेडिसिन तयार करण्यासाठी हे जिनोमिक स्टडी आपल्याला मदत करतो. जिनोम थेरपी म्हणतो आपण. असं टोटल जगामध्ये 30 मेडिसिन्स ऑलरेडी तयार केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 12 मेडिसिन्स आपल्या इंडियामध्ये अवेलेबल आहेत. जिनोमिक लेवलमध्ये मेडिसिन तयार करणे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये त्याचा उपयोग होतो. बायोटेक्नॉलॉजीमध्ये नवीन प्लांट तयार करण्यासाठी, नवीन नॉट ओनली प्लांट, फॉर एक्झाम्पल एक बॅक्टेरिया, नवीन एक बॅक्टेरिया तयार करायचा आहे आणि हा बॅक्टेरिया इन्सुलिन तयार करणार आहे. मग ते आपण इन्सुलिन, ते बॅक्टेरियाचं कल्चर करायचं, त्यात इन्सुलिन बाजूला काढायचं. तर अँटीबायोटिक तयार करणे, हॉर्मोन्स तयार करण्यासाठी हे जिनोमिक्सचं नॉलेज आपल्याला उपयोग करतो. आणि सोशल सायन्समध्ये सुद्धा त्याचा उपयोग आहे. सोशल सायन्स, डिफरंट टाईप ऑफ द सोशल ऍस्पेक्ट बघून आपण हे जिनोमिक आपल्याला मदत करणार आहे. ओके, आता थर्ड पॉईंट बघूया आपण. ऑल्सो युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ द जेनेटिक डिसीज. ट्रीटमेंट, हेच मी सांगितलंय, जीन्स ट्रीटमेंट ऑफ जेनेटिक डिसीज. जेनेटिक डिसीज म्हणजे काय आहे, अनुवंशिक रोग, जेनेटिक डिसीज. एखादा रोग असेल तर ते बरं होत नाही कुठले औषधं वापरून. जीन्स, कुठल्या जीन्स मध्ये बदल झालेले आहे, ते जीन्स आपण चेंज करायचे आणि त्यावेळेला ते डिसीज पूर्णपणे आपल्याला क्लिअर होतो. त्याला म्हणायचं ट्रीटमेंट ऑफ द जेनेटिक डिसीज. ओके, हा एक. अजून काही किरकोळ असलेले ते 4 पुढचे एक पॉईंट मी सांगतो. अग्रिकल्चरल फील्डमध्ये ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. तर अग्रिकल्चर फील्डमध्ये डिसायरेबल कॅरेक्टर्स आपण ऍड करण्यासाठी अग्रिकल्चरल फील्ड हेच आहे क्रॉप प्लांट. अग्रिकल्चरल फील्ड मध्ये सपोज एक प्लांट चांगलं उत्पन्न देणार आहे. ते उत्पन्न देण्याचं कारण कुठलं आहे, एक पर्टिक्युलर जीन आहे, हे जीन काढायचं आणि जे प्लांट जास्त उत्पन्न देत नाही ते प्लांटला बसवायचं, म्हणजे ते प्लांट सुद्धा चांगलं उत्पन्न देण्याची सुरुवात करणार आहे. म्हणून ते अग्रिकल्चरमध्ये त्याचा फायदा होतो. अनेक प्रकारचे प्लांट अशा पद्धतीने तयार केलेले आहेत, बायोटेक्नॉलॉजी पद्धतीने तयार केलेले आहेत. ओके, इट ऑल्सो युज्ड फॉर द ट्रान्सजेनिक अनालिसिस, फॉरेन्सिक अनालिसिस. ट्रान्सजेनिक नंतर बघूया आपण. फॉरेन्सिक अनालिसिस साठी सुद्धा जिनोमिक्स मदत करतो. फॉरेन्सिक अनालिसिस म्हणजे काय आहे, एक पर्टिक्युलर ठिकाणी, एका ठिकाणी ते खून झालेलं आहे. ते खून लोक म्हणते 2 व्यक्ती केलेला आहे, काही म्हणतात ते ए म्हणून एक माणूस केलेला आहे आणि दुसरं म्हणते बी केलेला आहे. मग ते आपण प्रूव्ह करण्यासाठी त्याचे डीएनए फिंगर प्रिंटिंग काढायचं आणि डीएनए फिंगर प्रिंटिंग हे जिनोमिक्स मध्ये येणारा एक पार्ट आहे. तर फॉरेन्सिक सायन्स म्हणजे क्रिमिनल केस आपण क्लिअर करण्यासाठी किंवा त्याचे शोध लावण्यासाठी हे जिनोमिक्स अभ्यास होतो. अजून एक सांगतो, इंट्रोड्युसिंग जीन्स इन मायक्रोब्स. मगाच मी सांगितलेलं आहे, एक मायक्रो ऑर्गॅनिझम. इंट्रोडक्शन ऑफ द जीन्स इन मायक्रो ऑर्गॅनिझम. इंट्रोडक्शन of genes in microbes. Microbes like yeast, bacteria, etc. and producing the enzyme. Different type of the enzyme तयार करू शकतो या पद्धतीने. आणि थेराप्युटिक प्रोटीन्स, डिफरंट टाइप ऑफ प्रोटीन्स आपण तयार करू शकतो. प्रोटीन्स
अँड इवन बायोफ्युएल सुद्धा तयार करू शकते. बायोफ्युएल म्हणजे बायोलॉजी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंधन तयार करतो. तर पेट्रोल वगैरे तयार, पेट्रोल संपणार आहे तुझं, पण असं ह्या पद्धतीने आपण पेट्रोल आपोआप तयार करणारे काही प्लांट किंवा काही ॲनिमल तयार करू शकते, एन्झाईम तयार करू शकते. इंडस्ट्रियल, दिस इज कॉल्ड इंडस्ट्रियल यूज, त्याला इंडस्ट्रियल यूज म्हणतो आपण, इंडस्ट्रियल यूज. सो दिस आर द सम ऑफ द अप्लिकेशन ऑफ द जिनोमिक्स. जिनोमिक्सला असं अप्लिकेशन आहे. आता आपण काय अभ्यास केलाय, व्हॉट इज द जिनोमिक्स, व्हॉट इज द जिनोम, हे नाव कोणी दिलेलं आहे, व्हॉट इज द जिनोमिक्स, जिनोमिक्सचे प्रकार काय आहे, दोन टाईप जिनोमिक्स आहे. नंतर आपण बघितले ऍप्लिकेशन, त्याचे उपयोग काय आहे. सो दिस आर द सिग्निफिकन्स ऑर द ऍप्लिकेशन ऑफ द जिनोमिक्स. आता आपण बघणार आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, हे एक नवीन एक कन्सेप्ट आहे. हे जिनोमिक्स मुळे ते शक्य झालेलं आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट बघणार आहोत. सो व्हॉट इज द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, त्याला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, GP असं म्हणतात, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. व्हॉट इज ऍक्च्युअली ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. जीनोम आपल्याला माहिती आहे, टोटल नंबर ऑफ द जीन्स प्रेझेंट, DNA प्रेझेंट और क्रोमोसोम प्रेझेंट इन द हॅप्लॉइड सेल ऑफ एन ऑर्गॅनिझम इज नॉन एज अ जीनोम. ओके, असं असेल तर ह्युमन आपल्या बॉडीमध्ये असलेले हॅप्लॉइड सेलमध्ये असलेले जीन्स किती आहे, त्याला आपण जिनोम म्हणायचं ना, ह्युमन जिनोम म्हणायचं. हे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मुळे आपल्या बॉडीमध्ये असलेले एकूण जीन किती आहे. हे जी ह्युमन जिनोम प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या अगोदर आपल्या बॉडीमध्ये 80,000 जीन्स आहे असं समजत होते. 80,000 ते 1,00,000 जीन्स आपल्या बॉडीमध्ये आहे, आपल्या सेलमध्ये आहे, असं समजत होते. पण हे जिनोम प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आपल्या लक्षात आले आपल्या बॉडीमध्ये फक्त 30,000 जीन आहे. 30,000, बाकी सगळं त्याचे रिप्लिका आहे, म्हणजे रिपिटेशन आहे. ओके, सो 30,000 जीन म्हणजे ह्युमन जीन, 30,000 जीनचं स्ट्रक्चर बघायचं आहे. ते क्रोमोसोम मध्ये कुठं आहे ते नोंद करायचं आहे. त्याचे मॅप तयार करणे, त्याचे सिक्वेन्स काढणे आणि ते जीन कशासाठी आहे हे बघणे, हे सर्व हे ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे शक्य आहे. आपले ह्युमन जिनोम प्रोजेक्ट पूर्ण झालेलं आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट कधी सुरुवात झालेला आहे, कधी ते संपलेलं आहे, कधी पूर्ण झालेलं आहे ते बघूया आपण. 1990 मध्ये हे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट सुरुवात केलेलं आहे, स्टार्ट झालेलं आहे. ओके, आणि कधी ते एंट्री झाले, इट कम्प्लिटेड इन द इयर 2003 मध्ये ते कम्प्लीट झालेलं आहे. 2003 हे कम्प्लीट झालेलं आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे, हा जिनोम प्रोजेक्ट सुरुवात करण्याच्या आधी हे जिनोम प्रोजेक्ट किती वर्षाने कम्प्लीट करायचं आहे, 15 वर्षाने कम्प्लीट करायचं असं उद्देश होता. पण हे 15 वर्षाच्या अगोदर, 2 वर्ष अगोदर हे जिनोम प्रोजेक्ट पूर्ण झालेलं आहे. त्याचे मेन कारण म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट एवढं लवकर का संपलेलं आहे, का पूर्ण झालेलं आहे. त्याचे मेन कारण म्हणजे बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हणून एक नवीन ब्रांच तिथं सुरुवात झाली, बायो इन्फॉर्मॅटिक्स. हे बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे काय आहे, एक ब्रांच आहे, बायोलॉजीमध्ये असलेलं एक ब्रांच आहे. हे ब्रांचमध्ये मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, बायोलॉजी आणि इतर अनेक ब्रांच, बायोटेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, हे सगळं एकत्र येऊन तयार झाले एक ब्रांच आहे बायो इन्फॉर्मॅटिक्स. हे बायो इन्फॉर्मॅटिक्स इतकं स्पीडने गेलेलं आहे आणि याचे डेव्हलपमेंटमुळे भयानक प्रमाणे ते बायो इन्फॉर्मॅटिक्सचे डेव्हलपमेंट झाले आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी तयार केले जीन अनालिसिससाठी. नवीन नवीन ऍप तयार झाले, नवीन नवीन टूल्स तयार झाले, बायो इन्फॉर्मॅटिक्स टूल्स, आणि अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर तयार झाले. हे असं बायो इन्फॉर्मॅटिक्सचं डेव्हलपमेंट इतकं स्पीडने पुढे गेल्यामुळे हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट 2 वर्ष अगोदर संपले. ठीक आहे, बहुतेक हा एकच जे प्रोजेक्ट आहे, आपण टार्गेट 15 वर्ष ठेवतो, 12 वर्ष, 2 वर्ष अगोदर ते पूर्ण होतो, असं कुठले प्रोजेक्ट नाहीच आहे. इतकं स्पीडने ते संपलेलं आहे. ओके, सो जिनोम प्रोजेक्ट मध्ये काय करणार आहे, क्रोमोसोमचे स्टडी करणार आहे. क्रोमोसोम मध्ये जीन्स कुठं आहे दाखवणार आहे, म्हणजे मॅपिंग करणार आहे आणि ते जीनचे सिक्वेन्स आपण बघणार आहे. सिक्वेन्स काढणार आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे माहिती होणार आहे. आणि ते जीन, प्रत्येक जीन काय काम करतो त्याचे सुद्धा पूर्ण करणे, हे सगळं ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे शक्य आहे. आणि ते पूर्ण केलेलं आहे, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट पूर्ण केलेलं आहे. ओके, आणि हे कोणी सुरुवात केलेलं आहे, हे कोणी सुरुवात केलेलं आहे ऍक्च्युली 1990 मध्ये इंटरनॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन कोणी सुरुवात केलेलं आहे. ऍडमिनिस्ट्रेशन international administration of the human genome organization, of the human
genome organization तरी हिने ते सुरुवात केलेलं आहे. हे सुरुवात केल्यानंतर हे पूर्ण ते जबाबदारी दुसऱ्या एका संस्थेला दिले. तरी दॅट सोसायटी इज द US डिपार्टमेंट of Energy, US Department of Energy and National Department of Energy and National Institute of Health. National Institute of Health. त्यांच्याकडे ते काम सोपवलेलं आहे. हेल्थ. ओके. इंटरनॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द ह्युमन जीनोम ऑर्गनायझेशन ही सुरुवात केली ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. नंतर हा प्रोजेक्ट पूर्णपणे US डिपार्टमेंट, युनायटेड स्टेट अमेरिका, डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आणि नॅशनल इन्स्टिट्यूटकडे हे सोपवलेलं आहे. त्यामध्ये एकूण 12 देश एकत्रित आले होते. 12 कंट्रीज एकत्रित आले. त्या कंट्रीमध्ये एक कंट्री इंडिया आहे. ओके. इंडिया हे कशासाठी सर्व श्रीमंत देश एकत्रित आलेला आहे. आपण थोडक्यात सध्या श्रीमंत देश म्हणून आपण नसेल तर डेव्हलपिंग कंट्री आहे. तर या कामासाठी अनेक कोटी मिलियन डॉलरचे प्रोजेक्ट आहे. त्याला पैसे लागणार आहे. त्याला टेक्निकल नॉलेज असलेले, कम्प्युटर नॉलेज असलेले, बायो इन्फॉर्मॅटिशियन तिथं असणार आहे. हे सर्व प्रत्येक कंट्री त्याच्या पद्धतीने त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. असं सर्वांनी पैसा आणि बुद्धी आणि टेक्नॉलॉजी सर्व एकत्रित गोळा करून 12 कंट्री एकत्रित येऊन हे ह्युमन जीनोम प्रोजेक्ट पूर्ण केलेलं आहे. ओके. त्यामध्ये 12 देशामध्ये महत्वाचे म्हटलं तर युनायटेड स्टेट किंगडम येणारच आहे, फ्रान्स येणार आहे, जर्मनी येणार आहे, जपान येणार आहे, चायना येणार आहे. तर आणि त्याच्याबरोबर इंडिया सुद्धा त्या प्रोग्राममध्ये भाग घेतला आणि 2003 मध्ये हा प्रोजेक्ट यशस्वीपणे ते पूर्ण केलेला आहे. ओके. आता व्हॉट इज द एम ऑफ द ह्युमन जीनोम प्रोजेक्ट हे प्रश्न विचारणार ना परीक्षेमध्ये, बोर्ड परीक्षेमध्ये. एम ह्युमन जीनोम प्रोजेक्टचे उद्देश काय आहे. ओके. आपले उद्देश आता थोडा कळालेले आहे. ह्युमन जीनोम प्रोजेक्ट म्हणजे त्याचे मॅप तयार करणे, त्याचे सिक्वेन्स काढणे आणि त्याचे फंक्शन काय आहे, काय काम करतो ते प्रत्येक जीन्स हे आयडेंटिफिकेशन करणे त्याचे उद्देश आहे. आपण त्याच्या नंबर टाकून बघूया 1, 2, 3 असं ह्युमन जीनोम प्रोजेक्टचा काय उद्देश आहे. त्यातलं फर्स्ट एम आहे मॅपिंग द एंटायर ह्युमन जीनोम. मॅपिंग द एंटायर ह्युमन जीनोम. एंटायर ह्युमन जीनोम. त्याच्या शॉर्ट मध्ये मी सांगतो. सपोज हे क्रोमोसोम असेल तर हे क्रोमोसोम मध्ये इथे एक जीन आहे, तर इथं दुसरे जीन आहे. हे 2 जीनच्या मध्ये अंतर किती आहे, पुढचे जीन आहे त्याच्यामध्ये अंतर किती आहे, आणि असं हे जीन्स हे क्रोमोसोम मध्ये कसं बसवलेलं आहे हे पूर्णपणे आपण समजून घेणे त्याला म्हणायचं मॅपिंग ऑफ द क्रोमोसोम. तर असं ह्युमन जीनचं पूर्णपणे मॅपिंग कम्प्लीट झालेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. ओके. आता नंबर 2 पुढचं काय आहे बघूया आपण. मेकिंग डाटाबेस तयार करणे. तर कुठलं पण काम पूर्ण झालंय आपण डाटाबेस तयार करतो. हे कम्प्युटरमध्ये त्याचे डिटेल्स कम्प्युटरमध्ये सोडणे आणि तिथे डाटाबेस तयार करणे आणि हा डाटाबेस नंतर कोणाला उपयोग असेल तर त्यांना देणे. तर डाटाबेस तयार करणे. थर्ड त्याचा उद्देश आहे डेव्हलप्स टूल्स तयार करणे, नवीन टूल्स तयार करणे. तर कशासाठी, जीन अनालिसिंगसाठी नवीन टूल्स तयार करणे. टूल्स आणि टेक्निक, नवीन टेक्निक तयार करणे. तर कशासाठी टेक्निक पाहिजे, जीनचं अनालिसिंग, जीन काय काम करतो, जीन आपल्या बॉडीमध्ये त्याचे उद्देश काय आहे हे डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी आणि एक ऍप म्हणतो आपण, जनरली आपण ऍप म्हणतात, टूल्स तयार करणे आणि त्याला लागणार आहे टेक्निक, डिफरंट टेक्निक, बायो इन्फॉर्मॅटिव्ह टेक्निक तयार करणे. हे सगळं ह्युमन जीनोम प्रोजेक्टचे दुसरे एक उद्देश होतात. आता नेक्स्ट उद्देश बघूया आपण. ट्रान्सफरिंग रिलेटेड टेक्नॉलॉजी ट्रान्सफरन्स हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय आहे हे बघा. आता आपण एक नवीन टेक्निक सापडले, टूल्स सापडले. हे सापडलेले टूल आहे तयार केलेले एक फॅक्टरीला द्यायचे आणि फॅक्टरीला दिल्यानंतर फॅक्टरी त्याचे टेक्निक वापरून तिथं मास प्रोडक्शन तयार होणार. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगतो. इन्सुलिन कसं तयार करायचं आहे त्याचे टेक्निक हे ह्युमन जीनोम प्रोजेक्टने दाखवून दिले आणि हा टेक्निक पुन्हा कुठं देणार आहे, फॅक्टरीला देणार आहे. फॅक्टरीला दिल्यानंतर फॅक्टरी काय करणार आहे, ते इन्सुलिन तयार करणार आहे. मास गॅलन प्रमाणे किंवा ट्रिलियन मिलियन असं गॅलन प्रमाणे इन्सुलिन तयार करायचं. इन्सुलिन ट्यूबमध्ये भरून लोकांना ते डायबेटिक पेशंटला विकत देणे. हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणतो आपण त्याला.
टेक्नॉलॉजीचं डिटेल समजून घ्यायचं आणि हे टेक्नॉलॉजी पुढे इंडस्ट्रियल द्यायचं, इंडस्ट्रियल बेसमध्ये हे प्रोडक्ट तयार करणे, ही ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं दुसरं एक उद्देश आहे, कमर्शियल उद्देश आहे त्याचा. ओके. आणि टेकिंग केअर ऑफ द लीगल, एथिकल अँड सोशल इश्यूज विच मे अराइज इन बाय द प्रोजेक्ट, फ्रॉम द प्रोजेक्ट. म्हणजे काय, एथिकल म्हणजे एथिकल, मॉरल आहे, एथिकल म्हणजे मॉरल आहे, लीगल, एथिकल आणि लीगल प्रॉब्लेम्स काहीतरी येत असेल तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मध्ये अमुक जीन अमुक काम करतो असं म्हणलं तर काही धर्माला पटत नाही, काही समाजाला ते पटत नाही, असं काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेमला सोल्युशन काढणे हे सुद्धा ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं एक फंक्शन आहे, एम आहे. सो दिस आर द इम्पॉर्टंट एम्स ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ओके. आता आपण इम्पॅक्ट ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट बघणार आहे. इम्पॅक्ट, व्हॉट आर द इम्पॅक्ट ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. इम्पॅक्ट म्हणजे काय आहे, इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव. सर, impact of the human genome project, impact of human genome project. इम्पॅक्ट म्हणजे हे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट मुळे काय फायदा झाले, त्याचा उपयोग काय आहे हे थोडक्यात बघा. त्याचं परिणाम, इम्पॅक्ट म्हणजे परिणाम. तर त्याचं त्यामुळे काय काय झालंय, काय काय बदल झालेला आहे, हे म्हणजे इम्पॅक्ट ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. त्यातले मेन इम्पॅक्ट डेव्हलपमेंट ऑफ द न्यू ब्रांच, तर नवीन एक ब्रांच तयार झालं. इम्पॅक्ट हे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हातात नाही घेतलं तर हे ब्रांच तयार झालं नसते. डेव्हलपमेंट ऑफ न्यू ब्रांच, that branch is the बायोइन्फॉर्मॅटिक्स. हा ब्रांच तयार झाला, हे ब्रांच पुन्हा ह्युमन जिनोम प्रोजेक्टला उपयोग पडले. इन्फॉर्मॅटिक्स नसेल तर बायोइन्फॉर्मॅटिक्स तयार झालं नसतं. इन्फॉर्मॅटिक्स. ओके. हा एक फायदा झाला. दुसरे एक फायदा झाले मेडिसिन, डेव्हलपमेंट ऑफ द मेडिसिन, नवीन मेडिसिन तयार झाले, न्यू मेडिसिन. ट्रीटमेंटसाठी नवीन मेडिसिन तयार झाले, मेडिसिन बाय बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमुळे नवीन मेडिसिन तयार करण्याची क्षमता मिळाली. टेक्नॉलॉजी ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे झालेला आहे. अमुक डिसीज कशामुळे आले, अमुक जीन्स मध्ये परिणाम झाले त्यामुळे आहे. म्हणजे ते जीन्सला कसं बरं करायचं आपण, त्यासाठी मेडिसिन तयार करायचं. म्हणजे नवीन मेडिसिन तयार करण्याचा एक नवीन एक उपयोग हे ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे झालेला आहे. ओके. ऑल्सो शोईंग, आपलं आधी म्हणलं होतं ना 80,000 जीन्स आहे असं वाटत होतं. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आपले कळाले आपल्या बॉडीमध्ये 30,000 जीन्स आहेत. तर पुस्तकामध्ये 33,000 जीन्स दिलेले आहेत. 33,000 जीन्स आपल्यामध्ये आहे आणि या 33,000 जीन्स मध्ये 3 बिलियन DNA, 3 बिलियन DNA बेस पेअर आहे. DNA बेस पेअर आहे. हे बेस पेअर सगळं तुम्ही पाठीमागच्या लेक्चर मध्ये समजून घेतलं असेल. ओके. 3 बिलियन DNA बेस पेअर. हे बेस पेअर काय काय, ए, जी, सी, टी, हे बेस पेअर आहे ना. हे बेस पेअर किती आहे, 3 बिलियन बेस पेअर आहे. ते पेअर म्हणजे ए विथ डबल बॉन्ड टी, जी विथ ट्रिपल बॉन्ड सी, सी विथ ट्रिपल बॉन्ड जी, टी विथ डबल बॉन्ड ए, त्याला बेस पेअर म्हणायचं. असं 3 बिलियन बेस पेअर आपल्या DNA मध्ये आहे. त्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. कशामुळे मिळालेले, जिनोम प्रोजेक्टमुळे मिळालेलं आहे. सो दॅट इज द इम्पॅक्ट ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ओके. सो दॅट इज इम्पॅक्ट. ओके. त्यानंतर अजून एक इम्पॅक्ट मी सांगतो, व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज द फोर्थ वन. हे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर इतर ऑर्गॅनिझमचं जिनोम प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक आयडिया मिळाले. असं पूर्ण केलेले ह्युमन जिनोम प्रोजेक्ट पूर्ण केलेले काही ऑर्गॅनिझम्स मगाशी मी सांगितलं होतं, दॅट इज द इकोलेचं जिनोम प्रोजेक्ट आपण पूर्ण केलेलं आहे. आणि ड्रोसोफिलाचं जिनोम प्रोजेक्ट आपण पूर्ण केलेलं आहे. ड्रोसोफिला, अरॅबिडोप्सिस त्याचं जिनोम प्रोजेक्ट आपण पूर्ण केलेलं आहे. आणि रॅट, त्याचं जिनोम प्रोजेक्ट आपण जिनोम प्रोजेक्ट पूर्ण केलेलं आहे. माईस, त्याचं जिनोम प्रोजेक्ट आपण पूर्ण केलेलं आहे. तर असं अनेक सिनोरॅबिडिटीस आहे. सी एलिगन्स एक कीड आहे, सी एलिगन्स, त्याचं जिनोम प्रोजेक्ट आपण पूर्ण केलेलं आहे. तर असं अनेक ऑर्गॅनिझमचं जिनोम प्रोजेक्ट पूर्ण केलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट पूर्ण केले आपल्याला उपयोग पडले, इतर ऑर्गॅनिझमचं जिनोम प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर आपल्याला काही उपयोग आहे का, असा एक प्रश्न येणार ना. इतर ऑर्गॅनिझमचं जिनोम प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर आपल्या लक्षात आले, फॉर एक्झाम्पल हे इकोळी मध्ये असलेले जीन्स आहे, नियर अबाउट 30% जीन्स
or 50% genes are similar to the human genome. आपले जीनोम सारखं आहे. आपल्या जीनोम मध्ये असलेल्या टोटल जीनचे 30% किंवा इकोलीचे 30% 30 to 50% जीन्स आपल्या बॉडीमध्ये पण आहे. ड्रोसोफिलामध्ये असलेले जीन्स आहेत त्यातले अनेक जीन्स आपल्या बॉडीमध्ये पण आहे. तसं सी एलिगन्स मध्ये असलेले अनेक जीन्स रॅट मध्ये असलेले 99% जीन्स आपल्या बॉडीमध्ये पण आहे. ठीक आहे. असा अभ्यास केल्यानंतर काय होतो, हे जीन्स आपल्या बॉडीमध्ये अभ्यास करणं अवघड आहे. आपण कशामध्ये करायचं, रॅट मध्ये करायचं, म्हैस मध्ये करायचं. मग म्हैस मध्ये आणि रॅट मध्ये जे करतो आपले जीन्स आहे ना तिथं, ते जीन मध्ये काय परिणाम होतो अमुक केमिकलमुळे आपल्या बॉडीमध्ये अभ्यास करणं अवघड आहे. आणि रॅट मध्ये अभ्यास करायला काय हरकत नाही. म्हणजे आपण आपल्या बॉडीमध्ये अभ्यास न करता त्या रॅट मध्ये अभ्यास करून आपल्या जीनोमची माहिती घेणं हे उपयोग पडणार आहे. आणि दुसरं एक हे असं ऑर्गॅनिझमचं जीनोमचा अभ्यास केल्यामुळे फायलोजेनेटिक रिलेशन आपण काढू शकतो. फायलोजेनेटिक रिलेशन, फायलोजेनेटिक रिलेशन म्हणजे एक ऑर्गॅनिझम कुठून आलेला आहे. फॉर एक्झाम्पल हे म्हैस कुठून आलेला आहे, ड्रोसोफिला कशातून तयार झालेला आहे, हे जे डिटेलमध्ये स्टडी करणे म्हणजे फायलोजेनेटिक्स. हे फायलोजेनेटिक स्टडीमध्ये टॅक्सॉनॉमीमध्ये अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्याला सोपं झालेलं आहे. टॅक्सॉनॉमी हे इतर ऑर्गॅनिझमचं जीनोम प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळे झालेलं आहे. ओके, सो दॅट इज द ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. आता पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे. ते चार्ट मी सांगतो काय आहे. स्टेट बोर्ड पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये एक ऑर्गॅनिझम, इथं ऑर्गॅनिझम दिलेलं आहे. हे पूर्ण मी सांगणार नाही, तुम्ही ते पुस्तक बघायचं. ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमचा. आणि त्यानंतर इथं क्रोमोसोम एक कॉलम दिलेला आहे, क्रोमोसोम. आणि त्यानंतर इथं जीन्स दिलेला आहे, जीन्स. आणि त्यानंतर इथं बेस पेअर, किती बेस पेअर आहे हे दिलेलं आहे. बेस पेअर, बेस पेअर, बेस पेअर मध्ये शॉर्ट मध्ये BP लिहायचं, बेस पेअर. ओके, एक ऑर्गॅनिझम मी सांगतो, ह्युमन. आपल्याला बघूया आपण ह्युमन ऑर्गॅनिझम. क्रोमोसोम किती, 46. जीन्स किती, 33,000. मग असं पण सांगितलं ना, 33,000 जीन्स आहे. बेस पेअर किती आहे, 3 बिलियन आहे, 3 बिलियन. ओके, तसं इतर ऑर्गॅनिझम सुद्धा, फॉर एक्झाम्पल माऊस किंवा माऊस, त्याचे सायंटिफिक नेम आहे मस मस्कस म्हणतो आपण सायंटिफिक नेम, मस मस्कस. मस्कस एक नंबर, 2 नंबर, मस मस्कस. त्यामध्ये क्रोमोसोम किती, 40 क्रोमोसोम आहे. किती जीन्स आहे, 25,000 जीन्स आहे. ओके, बेस पेअर किती, 2.9 बिलियन आहे, 9 बिलियन. लई फरक नाही ना. आपण आणि म्हैस किती बारीक आहे आणि आपण किती मोठा आहे. तर थर्ड सर्व मी सांगतो, फ्रूट फ्लाय. फ्रूट फ्लाय म्हणजे ड्रोसोफिला, ड्रोसोफिला. ओके, ड्रोसोफिला मेलानोगास्टर, त्याचं पूर्ण नाव मेलानोगास्टर, मेलानोगास्टर. किती जीन्स आहे, क्रोमोसोम आहे 8 क्रोमोसोम आहे. जीन्स किती आहे, 13,000 जीन्स आहे. बेस पेअर किती आहे, 165 मिलियन बेस पेअर आहे. मिलियन नॉट बिलियन, बेस पेअर आहे. ओके, आता पुढचं एक ऑर्गॅनिझम बघा, अराबिडोप्सिस. अराबिडोप्सिस फंगस, डोप्सिस. ओके, त्यामध्ये क्रोमोसोम किती, 10 क्रोमोसोम आहे. जीन्स किती आहे, 25,000 जीन्स आहे. ओके, 25,000. हाऊ मेनी बेस पेअर, बेस पेअर 157 मिलियन बेस पेअर आहे, मिलियन बेस पेअर. ओके, आता नेक्स्ट ऑर्गॅनिझम बघा, सिनोरॅबिडिटिस एलिगन्स. सी एलिगन्स म्हणतात. त्यामध्ये एकूण क्रोमोसोम 12, 19,000 जीन्स आहेत, 19,000. आणि बेस पेअर किती, 97 मिलियन बेस पेअर आहे, एम म्हणजे मिलियन. आता सिक्स्थ, नेक्स्ट दॅट इज ईस्ट. ईस्ट मध्ये एकूण क्रोमोसोम 32 आणि 6,000 जीन्स आहेत आणि त्यामध्ये 12 मिलियन बेस पेअर आहेत. ओके, आणि सेवन्थ लास्ट आहे कोळे. कोळे बॅक्टेरिया, त्यामध्ये क्रोमोसोम किती, एक क्रोमोसोम, 4,400 जीन्स आहेत आणि 4.6 मिलियन जीन्स बेस पेअर आहे त्यात. ओके, असं आपण हे एक चार्ट NCERT मध्ये दिलेला आहे. हे चार्ट तुम्ही समजून घ्या. Okay, this is next we can study the DNA fingerprinting in the next class. Okay, thank you very much.